गटारी हा शब्द ऐकल्यावर लोक किती उत्सुक होतात ना. खाणं पिणं नाचणं यात सगळे मग्न होऊन जातात. आषाढी अमावस्या आली की लोक गटारीची तयारी सुरू करतात. पण खरं तर आषाढी अमावस्या एक पवित्र तिथी आहे, जिचा धार्मिक अर्थ फार खोल आहे. या अमावस्येला दीप अमावस्या असंही म्हटलं जातं. मात्र सर्वांनी याला गटारी असं नाव दिलंय. खरं तर तो शब्द गटारी असा नसून गतहारी अमावस्या असा आहे. हा शब्द गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत म्हणजे त्यागलेला आणि गतहार म्हणजे त्यागलेला आहार. श्रावण महिन्यापासून अनेक गोष्टींचा त्याग केला जातो. सात्विक आहार घेतला जातो. तामसिक आहार जसे की मांसाहार मदिरा यांचं सेवन केलं जात नाही. म्हणूनच या अमावस्येला गतहारी अमावस्या असे म्हटले जाते. पण याचा चुकीचा अर्थ घेऊन लोकांनी त्याचं गटारी नाव करून टाकलंय. सण येतात जातात, पण आपली मूल्य आपली संस्कृती ती कायम आपल्या हृदयात असावी. आपली संस्कृती आपणच जपायला हवी.